हॅलो फ्रेंड्स, ST टीचिंग या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, बोर्डाच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण इतिहासाच्या काही पाठांवरील प्रश्नोत्तरे अभ्यासली. आता आपल्याला इतर विषयांचाही अभ्यास करायला हवा की नाही? सर्वच विषयांना योग्य वेळ देऊन 10वीच्या परीक्षेत तुम्हाला यशस्वी व्हायचे आहे ना? चला तर मग दररोज आपण काही प्रश्न अभ्यासलेत तर परीक्षेचे टेन्शनही येणार नाही. आता आपण वेगळा विषय अभ्यासूया. आज आपण भूगोल विषयाचे महत्त्वाचे प्रश्न अभ्यासणार आहोत. इयत्ता 10वी विषय भूगोल, मानवी वस्ती या पाठावरील आपण प्रश्नोत्तरे अभ्यासूया. चला तर मग मुलांनो, तयार आहात तुम्ही? प्रश्न पहिला, भौगोलिक कारणे लिहा. त्यातला पहिला आहे पाण्याची उपलब्धता हा लोकवस्तीत चालना देणारा प्रमुख घटक आहे. आता पाणी हे तर तुमच्या जीवनाशी निगडीतच आहे, त्यामुळे उत्तर लिहिणं सहज सोपं आहे. उत्तर बघूया. मानवी जीवनात पाण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मानवास दैनंदिन जीवनात पिण्यासाठी व इतर कारणांसाठी पाण्याची नितांत आवश्यकता असते. शेती व इतर उद्योगधंद्यांसाठी पाण्याची आवश्यकता भासत असते. पाण्याच्या उपलब्धतेशिवाय शेती होऊ शकत नाही, तसेच इतर व्यवसायांचा, उद्योगांचा विकास होऊ शकत नाही. पाण्याच्या अभावामुळे अनेक प्रदेशांचा विकास होण्यास बाधा येते. परिणामी अशा दुष्काळी किंवा वाळवंटी प्रदेशात मानवी वस्तीचा विकास होत नाही. पाण्याच्या उपलब्धतेमुळे शेतीचा, इतर व्यवसायांचा व औद्योगिकी क्षेत्राचा विकास झाल्यामुळे मानवी वस्तीचाही विकास होतो. अशा प्रकारे पाण्याची उपलब्धता हा लोकवस्तीस चालना देणारा प्रमुख घटक आहे. विद्यार्थी मैत्रिणींनो, तुम्हाला उत्तर लिहिता येईल ना? तुमच्या नेहमीच्या जीवनाशी निगडीत उत्तर आहे. पाणी, शेती आणि शेतीवर आधारित उद्योगधंदे. पुढचा प्रश्न पाहूया. ब्राझीलमध्ये लोकवस्तीचे केंद्रीकरण पूर्व किनाऱ्यालगत आढळते. उत्तर, युरोपमधील अनेक वसाहतवाद्यांनी सुरुवातीच्या काळात ब्राझीलमध्ये लोकवस्त्या निर्माण केल्या. वसाहतवाद्यांनी निर्माण केलेल्या लोकवस्त्या या ब्राझीलच्या पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशात निर्माण केल्या गेल्या. ब्राझीलमध्ये पूर्व किनारपट्टीच्या तुलनेने कमी रुंद पट्ट्यात सम व दमट हवामान, सुपीक जमीन, मुबलक पाणीपुरवठा व साधनसंपत्तीचा साठा मोठ्या प्रमाणात आढळतो. परिणामी ब्राझीलच्या पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशात शेती व इतर उद्योगांचा विकास झाला आहे. शेती व उद्योगांच्या विकासामुळे ब्राझीलच्या पूर्व किनारपट्टीवर लोकवस्त्या विकसित झाल्या. त्यामुळे ब्राझीलमध्ये लोकवस्तीचे केंद्रीकरण पूर्व किनाऱ्यालगत आढळते. पुढचा प्रश्न आहे, भारतामध्ये नागरीकरण वाढत आहे. उत्तर, भारत हा शेतीप्रधान देश आहे. शेती व्यवसायात होणारी प्रगती, त्यावर आधारित नवनवीन उद्योगधंदे निर्माण होत आहेत. फूड इंडस्ट्रीच्या भरभराटीमुळे वाहतुकीच्या सुविधांचा विकास, शिक्षणाचा प्रसार, शैक्षणिक सुविधांची उपलब्धता इत्यादी कारणांमुळे भारतात नवनवीन शहरे उदयास येत आहेत. नव्याने उदयास आलेल्या शहरांमध्ये रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहेत. या शहरात भारताच्या विविध भागांमधून लोक रोजगारासाठी स्थलांतरित होऊन स्थायिक होत आहेत. त्यामुळे भारतामध्ये नागरीकरण झपाट्याने वाढत आहे. पुढचा प्रश्न आहे, ईशान्य ब्राझीलमध्ये वस्त्या विरळ आहेत. उत्तर, ब्राझीलचा ईशान्येकडील भाग हा उच्चभूमीच्या पलीकडील पर्जन्यछायेचा प्रदेश आहे. पर्जन्यछायेचा प्रदेश असल्यामुळे या प्रदेशात पर्जन्याचे प्रमाण हे केवळ 600 मिलीमीटर आहे. त्यामुळे हा भाग अवर्षणग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो. अवर्षणग्रस्त म्हणजे कमी पाऊस पडलेला, म्हणजेच दुष्काळी भाग म्हणून. साहजिकच पर्जन्याच्या अल्प प्रमाणामुळे किंवा कमतरतेमुळे लिहू शकतात तुम्ही, या भागात शेतीचा विकास पुरेशा प्रमाणात होऊ शकला नाही. पाण्याअभावी या भागात विखुरलेल्या ग्रामीण वस्त्या आढळतात, म्हणून ईशान्य ब्राझीलमध्ये वस्त्या विरळ आहेत. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, भूगोलात पावसाला नेहमी पर्जन्य हा शब्द वापरायचा आहे, लक्षात राहील तुमच्या. पुढचं बघा, उत्तर भारतात अन्य राज्यांपेक्षा दिल्ली आणि चंदीगड इथे नागरीकरण जास्त झाले आहे. उत्तर,
उत्तर भारतातील अनेक राज्यांना हिमालय पर्वताचे सौंदर्य लाभले आहे. उत्तर भारतातील अनेक राज्येही हिमालयाच्या पर्वतीय भागात असल्यामुळे शेती व इतर उद्योगांचा विकास पुरेशा प्रमाणात होऊ शकत नाही. त्यामुळे उत्तर भारतातील अनेक राज्यात नागरीकरणाचा वेग कमी आहे. या उलट दिल्ली आणि चंदीगड ही शहरे मैदानी भागात असल्यामुळे दिल्ली ही भारताची राजधानी आहे, तर चंदीगड ही पंजाब व हरियाणा या दोन्ही राज्यांची राजधानी आहे. प्रश्न विचारला जातो, 2 राज्यांची राजधानी कोणती? तर चंदीगड. लक्षात ठेवायचे. किंवा पंजाब व हरियाणाची राजधानी कोणती? तर चंदीगड. दिल्ली व चंदीगड ही राजधानीची शहरे असल्यामुळे अनेक प्रशासकीय कार्यालये, विविध उद्योग, बँका, शैक्षणिक सुविधा व इतर सोयीसुविधा उपलब्ध असल्यामुळे उत्तर भारतात अन्य राज्यांपेक्षा दिल्ली आणि चंदीगड इथे नागरीकरण जास्त झाले आहे. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून कळवायला विसरू नका. व्हिडिओला लाईक अँड शेअर करा, सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, तीही अवश्य पहा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.